चाव्या आजपासून या चाव्या अहिल्याकडेच असतील. युगंधराबाईंचा नंबर मीच त्यांना दिला होता. जर तुमची इच्छा असेल मी तुमच्या मनाप्रमाणे वागावं तर तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल. तू मारलेली गोळी नरसिंहाचं काळी चिरून गेली. खरं तर मी सगळ्यात जास्त रागवलोय तो जानकीवरच. इतक्या दिवसात तिला मला साधा एक फोन नाही का ग करता आला. मी तुला दिलेलं वचन पाळलंय. तुझं घर तुटण्यापासून मी वाचवलंय. कामाचं काय झालं इंदुलकर? नुसत्या भेटीवर भेटी घडवणार आहे? सब्र का फल मीठा होता है वकील साहेब. इंदुलकर, उरलेली रात्र मला इथे म्हणी, वाक्प्रचार आणि उखाणे ऐकायचे नाहीयेत. ऐकवणार नाही काय साहेब, आज दाखवणार आहे. अच्छा, एवढ्या रात्री मला इथे तारे आणि नक्षत्र दाखवायला बोलवले? जोक मारायच्या मूडमध्ये दिसताय साहेब, पण हसू नाही शकत. डेड बॉडी आणली आहे ना. म्हणजे बघा ना, गाडीत बघा ते. ओके ना साहेब? कसं मारलंस? गळा आवळून. मी काय विचार केला साहेब, म्हणलं एवढं ब्युटिफुल मॉडेल आहे, कशाला उगाच स्क्रॅच पडायची नाही का. तुम्ही पण ना साहेब एकदा व्यवस्थित नीट बॉडी बघून घ्या. हे कसं पुढचं सगळं करायला आपण मोकळे. आमच्याकडं ना एका लय मोठ्या भाईनं सांगितलं होतं, मारणं सोपं आहे, त्याला गाडणंच अवघड आहे. हे घे. ठरल्यापेक्षा थोडे जास्तच आहेत. बाकी सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, विधीपूर्वक. काय कामाल आहे साहेब, वेगळेच माणूस आहे हा तुम्ही. म्हणजे शत्रूचं पण सगळं एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे, विधीपूर्वक. लय भारी आहे साहेब. राम राम शेठ. आज खूप दिवसांनी आठवण झाली तुला दादाची. थोडं बोलायचं होतं. बोल. दादा, मी ह्या घरात परत जरी आलो असलो तरी मी नोकरी करतच राहणार आहे. म्हणजे मी जी नोकरी करतो ती खूप साधी आहे. मी कोणाच्या तरी हाताखाली काम करतो. तुला राग नाही ना येणार याचा? अजिबात नाही, पण मुळात तुला हे सगळं करण्याची गरज काय? गरज आहे दादा. या घरातून बाहेर पडल्यानंतर मी खूप गोष्टी शिकलोय, खूप गोष्टी जाणवल्या आहेत मला. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी खूप जास्त डिपेंडंट होतो तुझ्यावर. नुसतं पैशाच्या दृष्टीने नाही, इमोशनली सुद्धा. आणि तुला काय वाटतं? मी खूप प्रॅक्टिकल आहे, निर्दयी राजकारणी आहे. कदाचित जगासाठी मी तसा असे नाही, तसं वागावं लागतं म्हणून. पण
वामन, अजूनही तू माझ्या समोर आलास की तो निर्दयी राजकारणी गळून पडतो. लहानपणी तुला ताप आला किंवा तुला काही लागलं की आई म्हणून नाही, दादा म्हणून तू रडायचास. अजून एकही फार वेगळी परिस्थिती नाहीये. अर्थात आता त्यावेळेसारखं गळा काढून रडता येत नाही. ज्या ज्या वेळेला हे असं डोळ्यात पाणी येतं ना, तेव्हा तूच असतोस माझ्या समोर. गेल्या काही दिवसात दादा मी एक गोष्ट नक्की शिकलोय. पैसे मिळवणं खूप सोपं असतं. माझ्यासारख्या निष्क्रिय माणसाने हातपाय हलवले तरी पैसे मिळू शकतात रे. मला नाही का मिळाली नोकरी, पण नोकरीहून घरी आल्यानंतर आपली माणसं हसून 2 शब्द गोड बोलणं फार गरजेचं असतं. कामाच्या रेट्यामध्ये माझा दिवस कसा बसा जायचाही, पण संध्याकाळी मी ही माणसं शोधत असायचो. माझी ही अवस्था फार काही वेगळी नव्हती वामन. अहंकार माघार घेऊ देत नव्हता, पण माझं एक मन तुझ्याशी बोलायला, तुला भेटायला आतुर असायचं. वामन, रोज संध्याकाळी तुझ्या खोलीत जायचो एकटाच. हा एकटेपणा फक्त जानकीला जाणवला. मग आता तिचा एकटेपणा तुला नाही जाणवत? मला माहित नाही दादा तुमच्यात नक्की काय झालंय. एक गोष्ट मात्र मी खात्रीने सांगू शकतो, जानकी चुकीचं नाही वागणार. वरवर दिसताना तिची चूक दिसेलही, पण त्यामागचा हेतू आपण लक्षात घेतला तर तो निर्मळच असेल. वामन, जातो आता. माझं काही चुकलंय का? हा आमच्या नवरा बायको मधला वैयक्तिक प्रश्न आहे. आपण यावर चर्चा न केलेली बरी. जानकी चुकीचं नाही वागणार. तिचा एकटेपणा तुला नाही जाणवत. अरे बाबा, तू मला काय सांगतोय सगळं? ही सगळी स्टोरी मी लिहिलेली आहे, कळलं काय? मग मला एवढंच सांग, बॉडी दाखवली, खात्री पटली का त्याची? बस बस. नाही 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 नाही, तू तर काय करू नको. त्याचं पुढं काय करायचं ते मी बघतो. बॉडीची विल्हेवाट कशी लावतात, बॉडी कशी गाडतात, त्याची सवय आहे मला. आता ठेव फोन, चल.
परशुदादा नक्की कशाबद्दल बोलत होते? काहीतरी नक्कीच झालेलं दिसतंय आणि परिस्थिती पण अशी नाही की यांच्यापासून काही लपवावं. यांना सांगू की नको? काय असं काय दचकलं एकदम रावण पाहिल्यासारखं? लक्ष्मण भाऊजी मी. काय झालं चेहऱ्यावर एवढी अस्वस्थता काय? हा प्रश्नचिन्ह काय चाललंय काय? मला एकदा सांगून टाका. तुमच्या सगळ्या संकटांचं निवारण करणार ह्यो लक्ष्मण भाऊजी. काय नाही. काही नाही? एकीकडे काय नाही म्हणताय आणि चेहऱ्यावर तर अस्वस्थता दिसते. म्हणजे मनात काय तर चाललेलं आहे. काय चाललंय बोलून टाका. जानकी बहिणी, हे काय? रामायणात कशी लक्ष्मण रेषा मारली होती लक्ष्मणानं, तशी आताच्या कलियुगामध्ये ही परशुराम रेषा मारली मी. ही रेषा ओलांडून जर बाहेर गेलात तर रामायण आणि महाभारतापेक्षा सुद्धा भयंकर गोष्टी घडतील बरं का. तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच कळत नाही. तेव्हा सीतेला पण कळलं नव्हतं लक्ष्मण काय बोलतोय तो. बोंबलून बोंबलून सांगत होता बिचारा, वहिनी जाऊ नको, ह्यो दादाचा आवाज नाही. तरी गेली, ऐकलं नाही तिनं. तुमची बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. वहिनी सध्या घरामध्ये जे काय चाललंय की नाही ते खूप आहे. त्यात आणि भर घालू नका. ते तसंच चालू राहू द्या. मनातली मळमळ वाटावर आणली तर अख्ख्या घराचं वाटोळ होईल. काही झालं तरी मी यांना सांगणारच. मग रामायण घडू देत नाहीतर महाभारत, मला काही घेणं देणं नाही. मी यांना सांगणारच. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवला आहात आणि माझ्या चुकीची शिक्षा मला मिळालीच पाहिजे. पण मला काय सांगायचं ते ऐकून तरी घ्या ना. आत्ताच मी परशुदादांना बोलताना ऐकलं की बाबा तुम्ही इथे? का येऊ शकत नाही? नाही तसं नाही हो, पण म्हणजे यावेळी कसा चाललाय तुझा अभ्यास? आणि बास्केटबॉल विषयी बऱ्याच दिवसात काही ऐकलं नाही. अभ्यास चांगला चाललाय. बास्केटबॉल जरा थंड आहे, पण मला बरं वाटलं तुम्ही इथे येऊन माझी चौकशी केली. कामाच्या व्यापात बरीच छोटी मोठी कामं बाजूला पडली होती. अरे तू पण? मला यांच्याशी थोडं बोलायचंय. मी जाऊ का? कुठेही जाण्याची गरज नाहीये. मला कोणाशीही काहीही बोलायचं नाहीये. अमृता, त्यांना म्हणावं हवं तर माझ्याशी बोलू नका, पण माझं बोलणं तर ऐकून घ्या ना. मला हिच्याशी बोलण्यात रस आहे ना हिचं बोलणं ऐकण्यात. मी काय इकडे माझं गाऱ्हाणं मांडण्यासाठी आले नाहीये. मला जे काही बोलायचं ते आपल्या घरासाठी. तिला म्हणावं आजपर्यंत या घरासाठी खूप काही केलंस, आता जास्त डोकं चालवण्याची गरज नाहीये.
हवं तर यापुढे माझ्याशी नका बोलूत, पण मला काय म्हणायचंय तेवढं तरी ऐकून घ्या ना. बाबा तुला काय म्हणायचं ऐकून तरी घ्या ना. अमृता, आता तूही मला त्रास देणार असशील तर मी घरातून बाहेर निघून जाईन कुठेतरी. जानकी, मला वाटतं आजच्या दिवस तू माझ्याबरोबरच झोप. तुला जे काही बोलायचंय ना आपण उद्या बोलू. नाही, हवं तर मी त्यांच्या शिव्या खाईन, बोलणी खाईन, पण आता त्यांच्यापासून दूर नाही राहू शकत. ठीक आहे, पण आजच्या दिवस फार काही बोलू तरी नकोस त्यांच्याशी. म्हणजे अगं आई पण असंच करायची, काही दिवस शांतच राहायची. मग बाबांचं डोकं शांत झालं ना की ते स्वतःहूनच बोलायला यायचे. मला नाही वाटत त्यांचं डोकं आता शांत होईल म्हणून. इंडिया, माझ्या हातातनं खरं तर कधी पैसे सुटत नाहीत. तुला म्हणून देतो, पण जर का काम झालं नाही तर तुला पोचवणार ढगात. अहो काय चिंता करताय शे? अहो त्या वाकणीसांनी मला पैसे दिले त्या वनिताबाईला मारायला, आणि तुम्ही मला पैसे देताय तिला मारू नये म्हणून. कोणाच्या पैशावर वजन ठेवणार तू? अहो तुमच्याच. शेवटी इथं कसं आहे, आपण रिलेशनला महत्व देतो. असं आहे व्हय? हा मग पण तुझं ते रिलेशन वाकण्याबरोबर पण चांगलं आहे. त्याला काय फ्युचर आहे काय? तुम्हाला कसं फ्युचर आहे? तुम्ही लंबी रेस का घोडा? अरे माझ्या पट्ट्या, खरं बोलला तू. तुला सांगतो इंडिया, मी उद्या जर मुख्यमंत्री झालो की नाही तर तुला करणार संरक्षण मंत्री. म्हणजे काय, आता काय युद्धाला पाठवणार का काय? अरे लेका, युद्ध करायला शत्रू लागतोय, तो पण मीच देणार. म्हणजे शिटी मार. हा? अरे शिटी येते की नाही, मार की लेका. तुझ्या या शिटीनं गल्लीतलं कुत्र पण येणार नाही. तोंडात बोट घालून मोठ्याने मार. काय तुम्ही आता मी दाखवतो. याला म्हणतात शिट्टी. आता काय काय झालं तिकडे बघ. कुठं? शी आली आणि ती पण आली. अभिनंदन वनिताबाई, तुम्ही आता कैलासवासी वनिताबाई झाल्या. तेव्हा त्या वाकणीस नावाच्या कुत्र्याला घाबरायचं कारण नाही. तुमच्या वाटेकडं ते हुंगायला सुद्धा येणार नाही. हो, पण आज ना उद्या मी मिसेस परशू किल्लेदार म्हणून जगासमोर जाणारच ना. इंडिया, पाहिलं का आमची भावी झाशीची राणी. तुम्ही दोघं मिळून काय माझी चितार असताय काय? काय झालं काय? नाही म्हणजे वाकणीसाठी ही वनिताबाई आजपासून गेली आणि तुम्ही जर तिला परत जगासमोर आणली
तर तू माझी वाट नाही लावणार. त्याच्या आधीच गोळी घालणार. तुम्हाला नाही रे वाकण्याला. पांडू दादा, त्या हातातलं काम पहिल्यांदा बाजूला ठेवा. हे पैसे घ्या आणि जाऊन फुलवाल्याकडून हार आणा. त्यांनी पाठवलं नाहीये. माझ्या देवाची पूजा नाही का राहिली. बरं. हा. जानकी, मला पण पैसे दे ना. माझे महिन्याचं पाकिट मी घेतलंच नाहीये. अगं पण माझ्याकडे नाही आहेत. म्हणजे मी तिजोरीमध्ये पाकिटं भरून ठेवली होती ना. हो अगं, पण मी नाही घेतलं तेव्हा आणि आता मला हवे आहेत. दे ना. मग आता तुला आईला ताईंकडूनच घ्यावे लागतील, कारण चाव्या तर त्यांच्याकडे आहेत. अरे बापरे, नाही नको. थोडे आहेत माझ्याकडे. आजचा दिवस तेवढेच पुरवते. हा, थांब. हे धर. पुरव, माझ्याकडे एवढेच आहेत. की आई पण माझ्याकडचे पैसे संपले ना की असेच तिच्या पर्समधले मला काढून द्यायची. त्या पैशाची मजा काही वेगळीच असते ना. थँक्स. येते मी.